राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, अमरावती या 6 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा. हवामान खात्याचा अंदाज असल्याची माहिती समोर येत आहे. माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम केले जात आहे, असा गंभीर आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. माझा समस्त महिलांना आणि त्या वकील भावांना प्रश्न आहे की हे वक्तव्य आपल्याला पटते का? जर पटत असेल तर मी सर्वांची माफी मागायला तयार आहे. ॲडव्होकेट रोहिणी एकनाथराव खडसे यांचं वक्तव्य. मी काल केलेल्या एका पोस्टमुळे काही वकील बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचं मला कळलंय. काल वैष्णवी हगवणेंच्या केस संदर्भामध्ये काही वक्तव्य मी मीडियाच्या माध्यमातून बघितले की पतीने पत्नीच्या कानाखाली 4 लगावल्यात तर तो हिंसाचार असू शकत नाही. माझं महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना आणि वकील बांधवांना देखील प्रश्न आहे की आपण ह्या केलेल्या वक्तव्याचं समर्थन करू शकाल का? आपल्याला हे वक्तव्य पटतंय का? कारण ह्याच केल्या गेलेल्या वक्तव्याचा ग्रामीण भागातल्या पुरुष मंडळींनी जर गैरवापर केला आणि माझ्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना की हे हिंसाचार नाही असं म्हणून जर 4 कानाखाली लगावल्यात तर माझ्या त्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना वाचवणार कोण? त्यांना रोज या हिंसाचारातून सामोरं जावं लागेल, त्यांना हा हिंसाचार सहन करावा लागेल. म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना की आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का? आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे. अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार व परिसराचा विकासाला नियोजन विभागाने 147 कोटी 81 लाख रुपये खर्चाच्या मागणीला दिली मान्यता. या नियोजनाने पर्यटकांना पायाभूत नागरी सुविधा उपलब्ध होणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. पद्मश्री विभूषित अशोक सराफ यांना लोकनिर्धार चॅनल कडून हार्दिक अभिनंदन.